हॅलो, वेलकम, सुस्वागतम. सगळ्यांचं मी ॲडव्होकेट सागर कदम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्वांना पहिल्यांदा तरी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. विश यू व्हेरी हॅपी दिवाळी. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा विषय आहे निबंध लेखन म्हणजेच हाऊ टू राईट ॲन एसे. तर वेगवेगळे एक्झाम्स ज्या आहेत, UPSC असेल, MPSC असेल किंवा अन्य स्पर्धा परीक्षा असतील, तर ह्याच्या एक अविभाज्य भाग म्हणू शकतो आजकाल. कारण प्रत्येक एक्झाममध्ये निबंध लेखन या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्या एक्झामचं मेरिट अप किंवा डाऊन करणाऱ्या म्हणजे प्रमुख घटक म्हणू शकतो आपण हा निबंध लेखन असा आहे. जर UPSCचा आपण विचार केला तर अगदी 250 मार्कचा एक पेपर फक्त निबंध लेखनासाठी असतो. त्याच्यामध्ये 125 मार्क्सचे 2 एसेज आपल्याला लिहावे लागतात. प्रामुख्याने सेक्शन A आणि सेक्शन B असे 2 कॅटेगरी किंवा 2 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एक निबंध 125 मार्क्सला लिहिताना आपल्याला नेमकी काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात किंवा अन्य एक्झामचा विचार केला, मग राज्यसेवा असो किंवा मग MPSCतून न्यायाधीश पदासाठीची किंवा सरकारी वकिलांची जी पदं भरली जातात, तर त्यासाठी सुद्धा निबंध लेखन अगदी 20 मार्क 25 मार्क्स इथंपर्यंत विचारले जातात. तर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील यासाठी बरेच दिवस माझं विचार चालला होता की एक कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा एक परिपूर्ण असा व्हिडिओ बनवायचा, परंतु त्यासाठी वेळ देता येत नव्हता. आज फार समाधान वाटते की आपल्यापर्यंत हा व्हिडिओ मी घेऊन येऊ शकलोय. चला तर सुरुवात करूया. तर निबंध लेखन निबंध म्हणजे काय? तर निबंध म्हणजे एक ढोबळमानानं आपण जर व्याख्या करायला गेलो किंवा त्याच्यामध्ये काय समावेश होतो, कशाचा समावेश होतो हे आपण जर पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याकडे असणारं नॉलेज, ते आपण कशा पद्धतीनं मांडतो. म्हणजे एखाद्याकडे एखादी वस्तू खराब दर्जाची असते तरी सुद्धा तो त्याची चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करून त्या वस्तूचा खप वाढवतो आणि एखाद्याकडे खूप चांगली वस्तू असते परंतु त्याला ती प्रेझेंट करता येत नाही, चांगल्या पद्धतीने ती मांडता येत नाही, तर त्यामुळे त्याचा खप कमी होतो. आपल्याला नेहमी पहिल्या कॅटेगरीमध्ये निबंध लेखनाच्या बाबतीमध्ये बसायचं आहे की जेणेकरून आपला मार्क्स जे काय आपले निबंध लेखनाचे मार्क्स असतील आपल्याला जास्तीत जास्त अचीव्ह करता येतील. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट आपल्याला काय तपासली जाते त्याच्यामध्ये, तर आपले विचार कसे आहेत किंवा आपला स्वभाव कसा आहे. आता तुम्ही म्हणाल की स्वभाव निबंधातून कसा जज करणार. ठीक आहे. तर असं म्हटलं जातं की निबंध म्हणजे आपल्या स्वभावाचा आरसा असतो. आपल्या भावना काय आहेत, आपल्यासमोर एखादी सिच्युएशन दिली जाते, उद्या तुम्हाला क्लास 1 किंवा क्लास 2चं एखादं पद द्यायचं आहे, तर त्यावेळेला तुमच्या समोर एखादी परिस्थिती उद्भवली, एखादी अडचण उद्भवली, तर त्यामधून तुम्ही कसे मार्ग काढणार आहे, त्यामध्ये तुम्ही त्यावेळेला कसे रिॲक्ट व्हाल, कसे विचार कराल, ह्या गोष्टींचा एक अभ्यास किंवा ह्या गोष्टींचं एक जजमेंट बांधण्यासाठी हा विषय किंवा हा निबंध जो आहे हा प्रश्न आपल्या एक्झाम पेपर्समध्ये समाविष्ट केलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आणखी काय बघितली जाते, आपलं ग्रामर कसं आहे, व्याकरण कसं आहे किंवा आपली कल्पनाशक्ती कशी आहे, आपण काय इमॅजिनेशन पॉवर वापरून तो निबंध लिहू शकतो किंवा आपला करंटचं नॉलेज किती आहे, आपण आपल्या आता सध्याच्या चाललेल्या परिस्थितीत तो विषय रिलेट करू शकतोय का, त्याच्यामध्ये काय प्रॉस अँड कॉन्स आहेत, त्याचे फायदे तोटे काय आहेत किंवा त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी इन्क्लूड आपण करू शकतोय का, आपण किती पद्धतीनं किती पर्सेंटेजपर्यंत अपडेट आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं जे अंदाज बांधणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या निबंध लेखनाचा प्रश्न आपल्या क्वेश्चन पेपर्समध्ये समाविष्ट केलेला असतो. तर हा विषय ज्यावेळेला आपण निबंध लेखनाला सुरुवात करणार असतो तर त्यावेळेला आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये किंवा कच्च्या कामाची जागा किंवा रफ वर्कसाठी आपल्याला स्पेस दिलेली असते. ठीक आहे. तर पहिल्यांदा कुठलाही विषय आपण ज्या वेळेला हाताळत असतो त्यावेळेला आपल्याला त्या विषयामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करायचा आहे आणि कोणत्या गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत, कोणत्या व्याख्या लिहायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी समाविष्ट करायच्या, ह्याचा एक रफ वर्क किंवा एक रफ आयडिया जर आपण नॅरेट केली, आपण त्याच्यामध्ये पॉईंट्स जर लिहिले तर आपले पॉईंट्सचं जे क्रम आहे तो क्रम चुकायची शक्यता कमी येते. त्यासोबतच आपल्याला जे येते ते लिहायचं राहिलं असं म्हणतो ज्या वेळेला आपण, ती शक्यता सुद्धा कमी येते. म्हणजे आपल्याला अप टू द मार्क किंवा एखादा पॉईंट नवीन ऍड सुचला तर आपण तो त्यावेळेला ऍड करू शकतो, परंतु एक रफ आयडिया किंवा रफ वर्क किंवा एक क्रम जो आहे तो आपण जर त्या कच्च्या कामाची जागा जिथं आहे तिथं जर आपण नमूद केला तरी सुद्धा तो जास्त, किंवा एखाद्याला कच्चं काम करायचं नसेल तर एक माइंडमध्ये एक प्रिपरेशन करून माइंडमध्ये एक त्याचा एक साचा बनवून एक स्ट्रक्चर बनवून जर आपण सुरुवात केली तर ते जास्त इम्प्रेसिव्ह होतं. ठीक आहे. त्यामुळे सुरुवात करायच्या अगोदर त्याच्यावरती 1-2 मिनिट 3 मिनिट जेवढा वेळ आपल्याला कमीत कमी देता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशी रूपरेषा बनवता येईल ही गोष्ट आपण बनवली पाहिजे. ठीक आहे.
तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शनचा पार्ट येतो. कुठल्याही निबंधाचा अविभाज्य असा भाग म्हणजे इंट्रोडक्शन. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन आपण पाठ करायचं आहे का, तर नक्कीच नाहीये. आपण इंट्रोडक्शन कुठल्याही निबंधाचं पाठ करायचं नाहीये. का, तर आपण त्याच्यामध्ये कोणता निबंध येणार ते प्रेडिक्ट करू शकत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग किती निबंधांचं आपण इंट्रोडक्शन पाठ करणार, तर इंट्रोडक्शन आपल्याला पाठ करायचं नाही. मग इंट्रोडक्शन मध्ये काय आलं पाहिजे, नेहमी लक्षात ठेवा की आपली ओपनिंग लाईन जी आहे, आपल्या निबंधाची सुरुवात जी आहे, जर आपल्याला एखाद्या फिलॉसॉफरचं, आपल्या एखाद्या विचारवंताचं, एखाद्या ज्युरिस्टचं मत माहीत असेल, त्याचं एखादं कोटेशन माहीत असेल, एखादं कोट असेल, किंवा एखादा सुंदर असा शेर माहीत आहे, शेरोशायरी माहीत आहे आपल्याला. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, असं एखादं सुंदर त्या विषयाशी रिलेट करणारी असावी शेरोशायरी. तर असं जे असेल तर त्यांना आपण जरी निबंध लेखनाची सुरुवात केली तर अतिशय चांगली ओपनिंग लाईन किंवा एक एक्स्ट्रा एज म्हणतो आपण, एखादा मार्क बाकीच्यांच्यापेक्षा पुढं आपण तिथंच येऊन जातो की आपलं म्हणतात ना, सुरुवात ज्या गोष्टीची गोड असते त्याचा शेवटी गोड होतो. तर सुरुवात सुंदर करता आली तर त्यापेक्षा चांगली गोष्ट नाहीये असं मी सांगेन. कारण की चेरी ऑन द केक असं जे म्हणतात, म्हणजे तुमचा केक खूप सुंदर आहे परंतु त्याच्यावरती एखादी रेड कलरची चेरी ठेवली तर त्या केकचं सौंदर्य खुलून येतं, किंवा एखाद्या पदार्थाला विशेष आपण फोडणी दिली अगदी सामान्य भाषेत तर त्याचा तडका किंवा सुगंध एकदम बहरून येतो. त्या पद्धतीनं आपण एखादं ओपनिंग जे आहे, ओपनिंग आपल्या एखाद्या विचारवंताचा कोट किंवा एखाद्या फिलॉसॉफीचं एखादं मत असेल तर ते आपण त्याच्यामध्ये लिहून सुरुवात केली तर अतिशय चांगली सुरुवात होईल. दुसरी गोष्ट, प्रस्तावना किंवा इंट्रोडक्शन लिहिताना त्या गोष्टीचं आपण लक्ष द्यायला पाहिजे की इंट्रोडक्शन फार मोठं व्हायला नाही पाहिजे आपलं. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन जे आहे ते फार मोठं जर झालं तर ते लेंदी झालं तर ते ऑड वाटतं. ठीक आहे. जरा फटाक्यांचे आवाज येत आहे, दिवाळी सुरू आहे त्यामुळं रेकॉर्ड होत असतील, आय होप सो. तर इंट्रोडक्शनच्या नंतर आपण दुसरा मुद्दा जो पुढं आपण इन्क्लूड करू शकतो किंवा लिहायचा आहे ते म्हणजे त्या विषयाची नीड ही डेफिनेशनची असेल. जर व्याख्या त्या विषयामध्ये लिहिणं अपेक्षित असेल तर आपल्याला तिथे व्याख्या नमूद करायलाच हवी. ठीक आहे. त्याचं कारण असं की एखाद्या कायद्यामधला विषय आपल्याला विचारात घेतलेला आहे, एखाद्या कायद्यामधली प्रोव्हिजन आपल्याला विचारलेले आहे आणि त्याच्यावरती आपल्याला निबंध लिहायचा आहे, तर आपल्याला त्या विषयाशी निगडीत मूलभूत व्याख्या ज्या असतील किंवा डेफिनेशन ज्या असतील त्या आपल्याला तिथं लिहायच्याच आहेत. का, कारण त्या विषयाची ती नीड आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला त्या डेफिनेशनचा जो पार्ट आहे तो आपल्याला स्किप करायचा नाही. जर त्या विषयाची नीड असेल तर आपल्याला तो लिहायचा आहे. पुढचा जर आपण मुद्दा विचारात घेतला तर त्याच्यामध्ये डेफिनेशन लिहिल्यानंतर त्या विषयाची ओपनिंग जे आपण स्ट्रक्चर अगोदर केलेलं आहे, रूपरेषा जी आखलेली आहे त्याच्यामध्ये मग त्या विषयाशी निगडीत तो विषय आता चर्चेला का आलेला आहे. ठीक आहे. आत्ता निबंध लेखनासाठी तो विषय चर्चेला का आलेला आहे, मग त्याची करंट स्टेटस काय आहे, किंवा तो आत्ता निबंध लेखनासाठी विचारण्या पाठीमाग काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे का, किंवा त्याच्या पाठीमाग काही करंट सिच्युएशन अराईज झाले आहे का, किंवा एखादं बिल पेंडिंग आहे का, कायदा एखादा बनणार आहे का. मग त्याच्या संदर्भातली हिस्टॉरिकल किंवा त्याच्या एक पार्श्वभूमी जी आपण म्हणतो तर ती पार्श्वभूमी आपल्याला त्याच्यामध्ये नमूद करायची आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला निबंध लेखन करताना आपल्याला फार मोठी वाक्य सुद्धा लिहायची नाहीत आणि फार छोटी वाक्य सुद्धा लिहायची नाहीत. एक मध्यम लेंथची वाक्य जी आहेत ती आपल्याला लिहायची आहेत. शिवाय आपल्याला शब्द मर्यादा सांगितलेली आहे, वर्ड लिमिट आपण जे म्हणतो, शब्द मर्यादा जी आहे ती शब्द मर्यादा लक्षात ठेवून आपल्याला तो क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. कारण की फार लेंदीही लिहायचं नाही. का, तर आपल्याला बाकीच्या क्वेश्चनला जस्टिस देता येणार नाहीये आणि फार शॉर्टही देता येणार नाही, कारण त्या विषयाची नीड मोठी असेल तर आपल्याला फार लहानही लिहिता येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे किती शब्दांमध्ये आपल्याला निबंध बसवायचा आहे, त्याची शृंखलाबद्ध मांडणी करायची आहे, हे आपल्याला लक्षात ठेवून आपल्याला त्याचा निबंध लेखनाची सुरुवात करायची आहे. ठीक आहे. पुढं त्याच्यामध्ये जर विचारात घेतला पुढचा मुद्दा, तर निबंध लेखनामध्ये आपल्या व्हेरिएशन्स हव्यात आणि रिपिटेशन्स नकोत. म्हणजे काय, व्हेरिएशन्स हव्यात आणि रिपिटेशन्स नकोत. तुमचा वरच्या पॅरामध्ये तेच येते, पुन्हा खालच्या पॅरामध्ये तेच येते, पुन्हा दुसऱ्या पानावरती तेच येते, इंट्रोडक्शन मध्ये तेच आलेलं असते आणि पुन्हा सिंथेसिस किंवा जो सारांश लिहिताय, कन्क्लुजन लिहिताय त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा तेच येते. म्हणजे काय होतंय, रिपिटेशन ऑफ द कंटेंट हे आपल्याला टाळायचं. एखाद्या गोष्टीचं वारंवारता जर येत असेल तर कारण त्याचाही त्याला जो एक्झामिनर आहे, जो पेपर चेक करणार आहे
तर त्याला पुन्हा सगळ्या ठिकाणी तेच जर दिसत असेल तर नक्कीच तुमचे मार्क्स कुठे ना कुठे कन्सेस केले जातील, कुठे ना कुठे कापले जातील. ठीक आहे, त्यामुळे रिपिटेशन्स नको, प्लस व्हेरिएशन्स पाहिजेत. मग व्हेरिएशन्स म्हणजे कशा, तर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जर नमूद करता आल्या, म्हणजे त्या गोष्टीचं करंट स्टेटस काय, मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं की एखादा डाटा आहे, त्याचं करंट स्टॅटिस्टिक्स आहे, मग त्याच्यात चर्चेमध्ये का मुद्दा आलेला आहे, तर त्या चर्चेमध्ये मुद्दा आला आहे तर त्याच्यामध्ये काय आपल्याला आकडेवारी काही नमूद करायची आहे का, त्या गोष्टीची नीड आहे का, साक्षरता नमूद करायची आहे का, किंवा लोकसंख्या नमूद करायची आहे का, जिल्ह्यांची संख्या नमूद करायची आहे का, किंवा त्याच्यामध्ये काही घटना, एखाद्या करंट जाळपोळीच्या घटना घडली तर त्याचा काही काउंटिंग आपल्याला घालायचं आहे का, किंवा एखाद्या आकडेवारी जर नमूद असेल तर ती गोष्टी, मग त्या गोष्टीची नीड काय, त्या निबंधाची नीड काय, ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स द्यायच्या आहेत, वैविध्यता आणायची आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असं मला वाटतो की बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो की निबंध लेखनामध्ये काळ कोणता नमूद करायचा, टेन्स कोणता नमूद करायचा. तर ह्याचं स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर असं आहे की निबंध लेखनामध्ये एकच काळ नमूद करायचा असं अजिबात नाही, किंवा स्पेसिफिक हाच काळ नमूद करायचा असं नाही, परंतु प्रामुख्यानं सिंपल पास्ट टेन्स म्हणजे सामान्य भूतकाळ आणि सामान्य वर्तमान काळ, ह्या दोन काळांचा जास्त वापर होतो. आणि म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाकीचे काळ कुठले वापरले जात नाहीत, ह्या दोन काळाचा वापर होतो. आणि परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे असं असं घडलेलं होतं, असं असं घडत आहे, आणि ह्या दोन गोष्टी, ह्या दोन काळांचा उपयोग जास्त होतो. आणि काही प्रमाणात भविष्यकाळ, आपण काही पॅरा पुढे आपण त्याबद्दल डिस्कशन करणार आहे, तर भविष्यकाळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला नमूद करायच्या आहेत, किंवा भविष्यकाळ असा असू शकतो आणि असं आपण केलं तर असं होऊ शकतं, असं जर केलं तर मग मात्र आपल्याला त्याच्यामध्ये भविष्यकाळाचा यूज होऊ शकतो. परंतु प्रामुख्याने यूज जो होतो तो म्हणजे पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, किंवा परफेक्ट प्रेझेंट टेन्स, या 2-3 काळांचाच यूज जास्त होतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं की करंटशी रिलेटेड आपल्याला अभ्यास करायचा आहे, मग इथं प्रश्न उद्भवतो की आपण बुक्स वगैरे खरेदी करायचे आहेत का. मार्केटमध्ये बरेचसे निबंध लेखनाचे बुक्स असतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीच अडचण नाही, आपण निबंध लेखनाचे बुक्स बिनधास्त खरेदी करा, जे चांगले असतील ते आवश्यक खरेदी करा, परंतु आपल्याकडं ओन मटेरियल असायला हवं. ओन मटेरियल, आता ओन मटेरियल म्हणजे काय, तर स्वतःचा जो डाटा आहे, स्वतःचा तुम्ही रोज पेपर वाचा, वेगवेगळे पेपर्स येतात, तर ते पेपर वाचल्यानंतर तुम्हाला वेगवेगळा डाटा मिळतो रोजचा, त्याची एक नोंदी लिहून ठेवत जा तुम्ही. शिवाय मॅगझिन्स आहेत वेगवेगळे, कुरुक्षेत्र आहे, किंवा मग योजना आहे, असे वेगवेगळे मॅगझिन्स आहेत ज्याच्यामधून आपल्याला आकडेवारी कळते, किंवा संपादकीय आहे, लोकसत्ता आहे, किंवा मटा आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे. तर ह्या पेपर्सचे संपादकीय आहे, ते सुंदर संपादकीय असतं. तर हे पेपर्स आहेत, तर त्याचे संपादकीय जर तुम्ही वाचलेत तर एक मतप्रवाह आपला जनरेट होतो आणि आपल्याला कशा पद्धतीनं मांडणी करायची आहे ह्याचा आपल्याला एक आयडियल फॉर्मॅट मिळतो. ठीक आहे, त्यामुळे स्वतःचा डाटा, निबंध लेखनाचं बुक सगळ्यांच्याकडे तेच असणार आहे, सगळ्यांनाच बुक अवेलेबल होते. मग तुम्हाला एक्स्ट्रा 1 मार्क, 1-2 मार्क जे द्यायचे आहेत, 5 मार्क एक्स्ट्रा द्यायचे आहेत, ते कशाचे द्यायचे, तर आपला एक वेगळी लेखनशैली, वेगळा डाटा आपला स्वतःचा जर असेल तर त्याच्यानं आपली एक वेगळी छाप पडते, आणि वेगळी छाप पडले तर कुठे 2 पावलं आपण नक्कीच इतरांपेक्षा पुढे जाऊ शकतो. पुढचा आपण जो पॉइंट निबंध लेखनामध्ये ऍड कोणता करायचा जसं म्हटलं, तर त्या विषयाच्या, जर आपण इथून विषय सुरुवात केला तर हा विषय चौफेर फिरून त्या विषयाच्या चौफेर आढावा आपल्याला त्या निबंधामध्ये घेता आला पाहिजे. ठीक आहे, आता चौफेर आढावा कसा घ्यायचा, तर त्या विषयाच्या चौफेर बाजू आपल्याला तिथं हाताळता आल्या पाहिजेत. मग त्याचा ओरिजिन काय आहे, उगम काय आहे, त्याचे डेफिनेशन काय त्याच्यामध्ये येतात, किंवा त्याचे फायदे तोटे काय आहेत, म्हणजे असं झालं तर काय आणि तसं झालं तर काय, किंवा असं झाल्यामुळे काय झालं आणि तसं झालं नसतं तर काय झालं असतं. ठीक आहे, आणि मग आता उपाययोजना, मग कन्क्लुझिव्ह काय, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. किंवा मग आता सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू अशा दोन्ही मांडायच्या. तर त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला नकारात्मक बाजू नेहमी मांडायचे. का, तर आपल्याला समजा पहिल्यांदा उतरणीचा रस्ता दिला आणि नंतर चढणीचा रस्ता दिला तर ते आपल्याला जास्त कठीण जातं. ठीक आहे, पण पहिल्यांदा चढणीचा रस्ता दिला आणि नंतर उतरणीचा रस्ता दिला तर आपल्याला ते इझियर वाटतं. का, तर आपण उन्हाळी पावसाळी सगळे पाहिल्यानंतर आपल्याला फार काही अवघड जात नाही. त्याच पद्धतीने आपल्याला या निबंध लेखनामध्ये सुद्धा नकारात्मक बाजू त्याची काय आहे त्या विषयाची ती पहिल्यांदा मांडायची, आणि नंतर हळूहळू निबंध सकारात्मकतेकडे वळवायचा, आपल्याला ह्या गोष्टी करायच्या. ठीक आहे,
त्या पद्धतीनेच आपल्याला चौफेर आढावा अशा पद्धतीने वेगवेगळ्या त्याचे ऍस्पेक्ट्स जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करायचे आहे. ठीक आहे. पुढचं जर आपण मुद्दा ह्याच्यामध्ये विचारात घ्यायला गेलो तर आपल्याला काही अलंकारिक शब्दांचा वापर, अलंकारिक फ्रेजेसचा वापर आपल्याला जर करता आला आधीमध्ये, ठीक आहे, तर तो आपण करायचा आहे. याच्यामध्ये मला एक उदाहरण सांगावंसं वाटतंय. मी एक निबंध लिहिलेला होता कॉलेज लेवलला असताना, इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर, पाण्याचं महत्त्व याच्यावरती होता. तर मी पूर्ण निबंध स्ट्रक्चराइज केला, स्टार्ट टू एंड लिहिला आणि त्यानंतर मला त्याच्यामध्ये एक गाणं किंवा एक दोन ओळी सुचल्या होत्या, त्या लिहायच्या होत्या. मी असं लिहिलं की देर इज अ फेमस सॉन्ग, हिंदी सॉन्ग इन बॉलिवूड इंडस्ट्री, आणि डॅश केलं आणि खाली इन्व्हर्टेड कॉमा टाकून ते लिहिलं की जल ना होता तोही जीवन जाता जल, जल ना होता तोही जीवन जाता जल, गीत गाता चल ओ साथी गुणगुणाता चल. अशा त्या ओळी आहेत त्या गाण्यामधल्या. तर त्या मी त्या हिंदीमध्येच लिहिल्या आणि वर मी एक ओळ लिहिली होती इंट्रोडक्शनसाठी इंग्लिशमध्ये की असं असं फेमस गाणं आहे म्हणून, आणि ते हिंदीमध्ये लिहिलं. म्हटलं एक नवीन प्रयोग करून बघूया. आणि त्या निबंधामध्ये मला आउट ऑफ आय थिंक 20 पैकी जवळजवळ 16 का 17 जे की हायेस्ट मार्क्स होते ते मिळाले होते. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की आपल्याला काही वेगळं देता आलं जे की रिलेव्हंट आहे परंतु वेगळं आहे, तर नक्कीच आपल्या निबंध लेखनामध्ये ते आपण ऍड करायचं आहे. त्याचा फायदा आपल्याला नक्की मिळतो. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट की निबंध लेखनामध्ये प्रेडिक्शन जे आहे, विषयांचं प्रेडिक्शन 3 येतात किंवा 5 येतात. आता मला वाटते UPSC मध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी जे आहे त्याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये प्रामुख्याने तत्वावरती आधारित किंवा काही मूल्यावरती आधारित किंवा एखादा जुमला आहे, एखादं फ्रेज आहे असं देतात आणि त्याच्यावरती 125 मार्क्ससाठी निबंध लिहा. म्हणजे एक आलतं मला वाटते, शिप डू नॉट सिंक बिकॉज ऑफ वॉटर अराउंड इट, म्हणजे जहाज त्याच्या चौफेरच्या पाण्यामुळे बुडत नाही तर जहाज हे आतील पाण्यामुळे बुडतं, असा एक विषय आलेला होता. म्हणजे काय, माणूस त्याच्या चौफेरच्या समस्यानं तुटत नाही, तो स्वतःच्या मन कमजोर झालं, कमकुवत झालं तर त्यामुळे तुटतो. अशा आशयाचा एक निबंध. मग त्याच्यावर 125 मार्क्स लिहिताना आपली प्रगल्भता विचारांची किती पाहिजे, त्यासाठी आपलं अवांतर वाचन किंवा आपलं अवांतर जे नॉलेज कलेक्शन जे आहे, आपण ज्ञानाचा संग्रह जो म्हणतो तो आपला त्याच्यामध्ये कामाला येतो. तर आणि दुसरा जो आहे सेक्शन बी जो आहे, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आयडियलिस्टिक येत नाहीत विषय, प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा मग इन्फ्लेशन किंवा नोटाबंदी असेल किंवा डेमोक्रेसी किंवा असे जे राजकारणाशी निगडीत असे जे विषय आहेत त्याच्यावरती, किंवा मग आता JMFC म्हणजे न्यायाधीश पदाचे जे एक्झाम्स येतात किंवा असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर जे आहेत, तर याच्यामध्ये रिसेंटली जर मागचे 2-3 वर्षातले जर तुम्ही पेपर चालले तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने विषय जे आलेले आहेत ते मला वाटते बुलक कार्ट रेसिंग म्हणजे बैलगाडा शर्यत, त्याच्यावरच्या सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स किंवा मग काऊ स्लॉटरिंग, गोहत्या प्रतिबंधक कायदा किंवा मग युनिफॉर्म सिव्हिल कोड आर्टिकल 44 जे राज्यघटनेचं आहे त्याच्यावरती आधारित होता तो निबंध, किंवा मग डिमॉनिटायझेशन, नोटाबंदी झाली त्याच्यावरती आधारित निबंध आलेला होता, किंवा मग मला वाटते सायबर क्राईम बद्दलचं आलेले आहेत, किंवा जे 120B जो आहे इंडियन पिनल कोडचा त्याच्यावरचा सुद्धा देशद्रोह म्हणजे सिडिशन, अँटी सिडिशन किंवा सिडिशन लॉज याच्याबद्दल, किंवा क्रिमिनल लॉजमध्ये अमेंडमेंट झाले इंडियन पिनल कोड किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्या 2013ला मेजर झाल्या जस्टिस वर्मा कमिटी नंतर, किंवा 2018 मध्ये अमेंडमेंट झाल्या, तर ह्याच्या अमेंडमेंटवरती एसेज आलेले आहेत. मग ह्या जे रिसेंट एसेज आहेत तर ह्याचा अभ्यास आपल्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा. आपण जे कोणती एक्झाम देत आहे तर त्याच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक त्याच्यामध्ये प्राईम आयडिया आपल्याला येते, आणि त्या प्राईम आयडिया आल्यानंतर जर आपण तर त्यामुळे आपल्याला अभ्यास करता येतो त्या अनुषंगानं. दुसरी गोष्ट, हॉट फेवरेट टॉपिक काढा. एक 10 ते 15 हॉट फेवरेट टॉपिक काढा की जे आपण स्वतः अॅनालाइज करून काढा, म्हणजे दुसऱ्या कुणीच सांगायला नको. मग त्याच्यामध्ये हॉट फेवरेट टॉपिकमध्ये जनरली कोणते येतात, एक येतो म्हणजे वुमेन्स रिलेटेड पार्ट, वुमेन्स रिलेटेड मग कोणताही असेल मग त्याच्याशी निगडीत एसे येतात, मॅक्सिमम येतात, किंवा चाइल्ड डेलिक्वेन्सी एक लहान बालकामगार किंवा बालकांसंदर्भातला कायदा, बालकांसंदर्भातले विषय जे असतात ते येतात, किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण याच्यावरती विषय येतात, किंवा आणखी जर आपण म्हटलं तर
मग आपण करंट जो इश्यू असेल त्यावेळेला, आता नोटाबंदी होती त्यावेळेला नोटाबंदी हा करंट विषय होता, किंवा टेररिझमचे अटॅक्स वगैरे होत होते त्यावेळेस तो विषय होता. मग त्यावेळेला कोणता विषय हॉट आहे, बर्निंग आहे, ज्वलंत आहे, तो प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतो, ह्याची एक मॅक्झिमम पॉसिबिलिटी बाळगा. त्यामुळं आपल्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहेत तर त्या गोष्टींचा कुठं ना कुठं आपल्याला निबंध लेखनामध्ये आपण जर प्रेडिक्शन केलंच तर प्रेडिक्शन केल्यानंतर त्याचा आपल्याला उपयोग हा 100% होतो. त्यामुळं आपला जो पेपर आहे, आपल्या पेपरमधला निबंध लेखन हा इंटेग्रल पार्ट आहे. त्या पद्धतीनं आपला निबंध लेखन सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक शृंखलाबद्ध, एक लयबद्ध मांडणी जे म्हणतो आपण, एक सिस्टमॅटिकपणा जो म्हणतो, असं नाही एखादं घर आहे अजागळ सामान इकडे तिकडे पडलेलं आहे, पसरलेलं आहे, ते आवडणार नाही आपल्याला. आणि एखादं घर आहे एकदम सिस्टमॅटिक, जिथल्या तिथं जी ती वस्तू नीटनेटकी एकदम व्यवस्थित टापटीप ठेवलेली आहे, तर नक्कीच त्या घराला जास्त गुण मिळतील किंवा त्या घराला जास्त आपल्याला आवडेल ते. त्याच पद्धतीनं आपलं निबंध लेखनाचं असतं. पेपर चेक करण्याची मानसिकता जी आहे, सायकोलॉजी जी आहे, ती आपण कुठे लक्षात घ्यायची आहे. आणि त्या सायकोलॉजीला अनुसरून आपण ज्या वेळेला फीड देतो, आपण ज्या वेळेला पुढच्या व्यक्तीला आपले डाटा किंवा आपला कंटेंट उपलब्ध करून देतो आणि आपलं एक एक्स्ट्रा एज किंवा एक वेगळे पण दाखवतो, त्यामुळं आपल्याला नक्कीच मार्क्स आपल्याला जास्त मिळतात. तर त्यामुळं आय होप मी मॅक्सिमम डाऊट्स जे काय आहेत ते आपले क्लिअर केलेत. आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका याशी रिलेटेड, आणि मी त्या सॉल्व्ह करायचं किंवा मला जे नॉलेज आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचं नक्कीच ट्राय करेन. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांच्यापर्यंत ज्यांना या व्हिडिओची गरज आहे, MPSC करत असतील किंवा UPSC करत असतील किंवा अन्य काय न्यायाधीश पदाचे एक्झाम्स देत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सुंदर अशा विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, टेक केअर.